मराठवाड्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढले। वेधशाळेनं विदर्भात सुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता। आज अकोल्यात 3:30च्या सुमाराला अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातल्या पातूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर तेल्हारा, बाळापूर आणि मूर्तिजापूर इथं ढगाळ वातावरण झालं। या पावसानं राज्यातल्या लाखो हेक्टर क्षेत्रातल्या शेती आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अचानक आलेल्या पावसानं शेतातल्या काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय। गहू आणि हरभरा या पिकांना या पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय। अवकाळी पावसाचा मोठा फटका उस्मानाबाद जिल्ह्याला बसलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 पैकी 6 तालुक्यातल्या रब्बी हंगाम यामुळे वाया जाणार आहे। ज्वारी, हरभरा, गहू या मुख्य पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर द्राक्ष, आंबा, ऊस या पिकांचंही मोठं नुकसान आहे। यामुळे पावसानं घात केल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात। मोठे बाळगी परिसरासह सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली। या गारपिटीनं उभी पिकं जमीनदोस्त झाले। द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या काढणीचं काम सुरू असताना आलेल्या अवकाळी पावसानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल झालाय। उन्हाची तीव्रता कमी होती। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या भंडारकवठे, मंद्रुप, वडापूर, अंतरोळी, कंदलगाव, येळेगाव, निंबर्गी, कारकल, औज यासह अन्य गावांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। 2 एकर शेत द्राक्षाचं नुकसान झालेलं आहे, तरी शासनाने ताबडतोब यावर काहीतरी निर्णय घ्यावा। गारपीटामुळे या परिसरात द्राक्षाची 80 ते 90% नुकसान झाले आहे, खाली पडले आहे। तरी ते आपल्याला काहीच आता मिळत नाही। एकरेला 2 ते 3 लाख खर्च आलेला आहे। काल अवकाळी पाऊसमुळे आमचे द्राक्ष पीक नुकसान झाले आणि 10 लाखांची नुकसान झाले। आम्ही बँकेचे पैसे भरले नाही अजून। श्रेष्ठ बँकेचं कर्ज आहे 6 लाख रुपये। आम्ही काय करावं आता? मराठवाड्यातल्या लातूर, परभणी, नांदेड, बीड आणि सोलापूर इथे झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तातडीची बैठक घेतली आहे। गारपीटग्रस्त भागातल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिलेत। महसूल यंत्रणेशी तातडीनं समन्वय साधण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेल्या भागाची पाहणी केली। या अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत तसंच दिवंगत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून 2 लाखांची मदत देणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी पीडित कुटुंबियांना दिलं। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे 24 तासात करण्याचे आदेश देत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। शेतकरी कर्जमाफीचा विषय अधिवेशनामध्ये सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं। विरोधक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करत असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। सरकारलाही शेतकऱ्यांची कर्जमाफी हवी आहे, मात्र योग्य वेळी याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून केंद्र सरकारशी चर्चा करू आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल याबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तत्पूर्वी विरोधकांचा शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आज कायम दिसला। कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ कायम ठेवला आणि त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनादरम्यानही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली, तर मुख्यमंत्र्यांच्या भावनांचा आदर करतो कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेनेला आणि भाजपला आहे, यांना नाही अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे। कारण अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे।
विधान परिषदेचं कामकाज सलग 5व्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब केलं गेलं. कृषी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. कर्जमाफी होत नाही तोवर कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. सभागृहात त्यामुळे गदारोळ झाला. या गोंधळाच्या वातावरणातच विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. एकीकडे उत्तर प्रदेशचा शेतकरी वेगळा, महाराष्ट्रातला शेतकरी वेगळा, ही भूमिका मांडायची सभापती महोदय. कुठेतरी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या की तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची हे जाहीरनाम्यात घ्यायचं. थोडक्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभापती महोदय भारतीय जनता पार्टीने आम्ही 7/12 कोरा करू ही भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली होती सभापती महोदय. त्या निवडणुका संपल्या, 2.5 वर्ष झालं. 7/12 कोरा करायचं तर सोडून द्या सभापती महोदय. मागच्या 3 वर्षाच्या दुष्काळामुळे पुनर्गठन तर झालंच नाही, नवीन कर्ज मिळालं नाही आणि या परिस्थितीत कर्जाचा डोंगर एवढा वाढून बसलाय. अशा परिस्थितीत सभापती महोदय, जोपर्यंत सरकार कर्जमाफी या सदनामध्ये जाहीर करत नाही सभापती महोदय, तोपर्यंत सभागृह या ठिकाणी चालणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही तयारी दर्शवलेली आहे की तुमच्या सदनामध्ये, तुमच्या दालनामध्ये सर्व गटनेत्यांची बैठक करून त्यावर नीट विचार करू. कारण अशा प्रकारे जवळजवळ 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करावी लागणार असल्यामुळे ती ऑन दी स्पॉट होणार नाही. आता सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय निवेदन करणार आहेत. माझी विनंती आपल्याला अशी आहे की ते निवेदन सर्वांनी शांतपणे ऐकावं. स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलेल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. भट्टाचार्य यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग आणणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार थेट स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयावर चालून गेले. दरम्यान अरुंधती भट्टाचार्यांचं हे वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी राज्य सरकार सहमत नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. स्टेट बँकेच्या ज्या प्रमुख आहे त्यांनी हे वाक्य वापरताना खरं तर घटनेच्या डायरेक्टिव्हचा अभ्यास केला असता तर मला वाटतं की पतसंस्थेची बँकांच्या चिंतेसोबत जो अन्न निर्माण करतो त्याची चिंता जास्त महत्त्वाची आहे. कृषी कर्ज माफ करण्यास देशातली सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी विरोध दर्शवलाय. कर्जमाफी केल्यानं कर्जाची शिस्त बिघडते असं भट्टाचार्य यांचं म्हणणं आहे. भाजपनं युपीतल्या निवडणुकीच्या प्रचारात सत्ता आल्यास कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली. एकदा कर्जमाफी झाली की कर्जदारांना भविष्यातही कर्जमाफीची अपेक्षा लागून राहते आणि त्यामुळे कर्ज परतफेडीच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अरुंधती भट्टाचार्य यांचं हे म्हणणं आहे. निवडणुकीतली घोषणा म्हणून आज सरकार कर्जमाफी करून फेडेल, पण शेतकरी पुढच्या वर्षी कर्ज घेतील आणि पुन्हा एकदा निवडणुकीची वाट पाहतील. अशांना कर्जफेडीची शिस्तच उरणार नाही असं भट्टाचार्य यांचं म्हणणं आहे. नवी मुंबईमध्ये जमिनीच्या मालकीची सनद नावावर करून मिळावी, तसंच 12.5% योजनेतल्या 4.25% जमीन परत करावी या मागणीसाठी भूमिपुत्रांचं उपोषण सुरू आहे. जवळपास 40,000 भूमिपुत्र उपोषणाला बसलेत. या उपोषणाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. ज्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या त्या लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या घरावर महानगरपालिका बुलडोझर चालवत असल्याची माहिती त्यांनी सभागृहासमोर मांडली. हा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी केली. या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन उपोषणकर्त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन सभापतींनी दिलंय. शहापूर, कल्याण आणि भिवंडी या 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सध्या आपल्या शेतजमिनी वाचतील की नाही ही चिंता सतावती आहे. याचं कारण आहे शासनाकडून मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतरणाची सुरुवात. या 3 तालुक्यातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई बडोदे महामार्ग तसंच प्रस्तावित स्मार्ट सिटी यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहेत. त्याला या तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा न करता दडपशाही पद्धतीनं हे सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आम्हाला आमच्या जमिनीच हव्या आहेत. समृद्धी आणि बडोदे महामार्ग तसंच प्रस्तावित स्मार्ट सिटी रद्द करावी या मागणीसाठी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केलाय.
गोव्यातले काँग्रेसचे बंडखोर आमदार विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या राणेंना निलंबित करण्याची प्रक्रिया पक्षानं सुरू केली होती। मात्र तत्पूर्वीच राणेंनी राजीनामा देत आपले इरादे स्पष्ट केलेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राणे सातत्यानं पक्षनेत्यांवर टीका करत होते। प्रामुख्यानं पक्षाचे प्रभारी दिग्विजय सिंग यांच्यावर राणेंच्या टीकेचा रोख होता। पक्षानं काढलेला व्हीप डावलून विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी राणे बाहेर निघून गेले। त्यामुळे 17 आमदार असतानाही ठरावाच्या विरोधात 16 मतच पडली आणि आधीच सत्ता गेलेल्या काँग्रेसची आणखी नामुष्की झाली। पर्रिकरांनी हा विश्वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला। आता विश्वजित राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं। 23 विरुद्ध 16 मतांनी पर्रिकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। त्यामुळे आता खरं तर काँग्रेसकडे 17 आमदार आहेत, पण केंद्रीय नेतृत्वाच्या ढिसाळ कारभारानं वैतागलेले काँग्रेसचे विश्वजित राणेंनी मतदानात सहभाग घेतला नाही। त्यामुळे मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे 3, राष्ट्रवादीचे 1 आणि अपक्ष 3 असे एकूण 10 जणांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळे पर्रिकरांचं बहुमत सिद्ध झालं। कामकाज सुरू झाल्यावर आधी सर्व आमदारांना शपथ देण्यात आली आणि त्यानंतर मनोहर पर्रिकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेनं साथ दिली तर ठीक, नाही तर स्थानिक पातळीवर जे साथ देतील त्यांना घेऊन अध्यक्ष बनवण्याचा निर्णय भाजप कोर कमिटीनं बैठकीत घेतलेला आहे। जास्तीत जास्त जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडून आणण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे। प्रत्येक जिल्हा पक्षनिहाय स्थिती वेगळी असल्यानं युती आघाडी करण्याचे अधिकार कोर कमिटीनं जिल्हा पातळीवर दिलेले आहेत। नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर अभद्र युती आघाड्या होण्याची यामुळे शक्यता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपची जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीसाठी कोर कमिटीची मॅरेथॉन आढावा बैठक बुधवारी रात्री झाली। यामध्ये निर्णय झाले। राज्यात रेल्वे फाटकाच्या वर किंवा खालून असे अनेक पूल प्रस्तावित आहेत। राज्यात असे 210 पूल बांधायचे आणि या प्रकल्पांचा खर्च 10,000 कोटी आहे। मात्र त्यातले 50% रक्कम ही केंद्र सरकार देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी महाराष्ट्राला दिलेली भेट असल्याचं पाटील यांनी नमूद केलंय। मुख्यमंत्री आणि गडकरींमध्ये या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला। हे काम 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। आज केंद्राने खूप मोठी भेट दिवाळी नसतानाही पाडव्याची म्हणून महाराष्ट्र शासनाला दिली की ज्याच्यामध्ये 210 जे ब्रिजेस महाराष्ट्र शासनाला बांधायचे होते, त्याचा खर्च 10,000 कोटी रुपये येतो। त्यात माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांमध्ये आज एक सामंजस्य करार झाला की ज्याच्यामध्ये या 210 ब्रिजेसचा जो बांधकामाचा खर्च आहे तो 50% केंद्र आणि 50% रेल्वे करणार। केवळ जमीन अधिग्रहण आणि ज्याला आपण युटिलिटी सर्व्हिसेस शिफ्टिंग म्हणतो एवढाच खर्च राज्यावर पडेल। कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत राज्यातल्या वापरात नसलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत। एका जनहित याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला। या निकालांमुळे आता माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद यांना दणका बसलाय, कारण या तिघांच्या जमिनी परत घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नागपूरमधल्या जमिनी हस्तांतरित करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचा निर्वाळा कोर्टानं दिलाय। त्यामुळे 99 जमिनींपैकी 80% हस्तांतरण रद्द करण्यात आलंय। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे राज्यातल्या अनेक बड्या आर्थिक आणि राजकीय प्रस्थापितांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। 14 लाखांच्या जुन्या नोटा हडपणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। तिघेही नागपूर ग्रामीण पोलिसांमध्ये कार्यरत होते। 8 दिवसात तब्बल 10 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। कायमच प्रदूषणाच्या गर्तेत राहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर नो वॉश झोन जाहीर केला जाणार असून गोदामातेच्या संरक्षणाची जबाबदारी निवृत्त जवानांना दिली जाणार आहे। याआधी उच्च न्यायालयाच्या आदेशानं गोदावरीला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं, मात्र तेही गोदावरीची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आणि त्यामुळे आता मिलिटरी सेवेतून निवृत्त झालेल्या जवानांवर गोदावरीच्या सुरक्षेची जबाबदारी दिली जाणार आहे। जवळपास 100 जवान गोदावरीचं रक्षण करणार असून प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे।
करवीर नगरीमध्ये महालक्ष्मीची सुवर्ण पालखी काढण्यात येणार आहे। या पालखीचं वजन सुमारे 22 किलो 500 ग्राम इतकं आहे। खास तयार करण्यात आलेल्या या सुवर्ण पालखीची दृश्य सर्वप्रथम झी मीडिया आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। महालक्ष्मी मंदिरामध्ये या सुवर्ण पालखीचं पूजन शनिवारी होणार आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ही सुवर्ण पालखी महालक्ष्मी देवीला अर्पण केली जाणार आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आलाय। या ट्रस्टद्वारे लोकसहभागातून या सुवर्ण पालखीची निर्मिती करण्यात आली आहे। सुवर्णकार गणेश चव्हाण यांनी ही सुवर्ण पालखी तयार केली आहे। पतंगाच्या मांजामध्ये अडकलेली घार आणि तिचा इवलीसा पिल्लू मांजामधून सुटका करून घेण्यासाठी त्यांची सुरू असलेली ही फडफड कुठल्याही माणसाचं काळीज हेलावून टाकणारी ही दृश्य आहेत। पुण्यामधल्या शिवाजीनगर गावठाणामध्ये एका इमारतीपाशी 2 घारींचा सुमारे 3 तास सुरू असलेला हा संघर्ष आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर यांना अस्वस्थ करणारा ठरला। त्यांनी तात्काळ पक्षमित्रांना बोलावून घेतलं आणि त्या घारीची सुटका केली। पंखांभोवतीचा मांजा काढला तरी घार तिच्या पिलाला मोकळं सोडायला तयार नव्हती। मातेचं काळीज म्हणतात ते हेच। अथक प्रयत्नानंतर 2 घारींना एकमेकींपासून मोकळं करण्यात आलं। आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर आणि पक्षमित्रांच्या संवेदनशीलतेमुळे मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या या घारींना जीवदान मिळालं। मात्र या सगळ्यात दोन्ही घारींना बऱ्यापैकी इजा झाली आहे। त्यामुळे पतंगांचा मांजा पक्ष्यांसाठी कसा जीवघेणा ठरतो हे पुन्हा एकदा समोर आलंय। दरम्यान या जखमी घारींना उपचार करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे। अंबरनाथच्या कोहसगावपासून काही अंतरावर मिरचीवाडी हा दुर्गम परिसर आहे। या भागामध्ये खदान आहे। या खदानीमध्ये दगड फोडण्यासाठी वापरली जाणारी स्फोटकं चोरून काही अज्ञातांनी मिरचीवाडीच्या डोंगरामध्ये एका खड्ड्यात लपवली होती। या डोंगराला वणवा लागला आणि यामध्ये या स्फोटकांचा मोठा स्फोट झाला। या स्फोटाचा आवाज तब्बल 5 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला। सुदैवानं हा परिसर मानवी वस्तीपासून दूर असल्यानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही। त्यामुळे परिसरातल्या काही घरांचं मात्र नुकसान झालंय। या स्फोटानंतर वन विभाग, पोलीस, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। या ठिकाणी आणखी काही स्फोटकं सापडण्याची शक्यताही व्यक्त होतीये। या जिलेटिनच्या कांड्या आहेत की आणखी बॉम्ब सदृश वस्तूंचा स्फोट याचा आता पोलीस शोध घेत आहेत। तरुणांच्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देत त्यांचं संशोधन जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी मराठीतल्या आघाडीची वृत्तवाहिनी झी 24 तासनं सुरू केलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्डचं हे दुसरं वर्ष। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या भन्नाट संशोधनांना झी 24 तासनं या अवॉर्डद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। यावर्षी विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इथल्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहामध्ये दिमाखदार सोहळा हा पार पडतोय। माननीय राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई अशा दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येत आहे। तरुणाईच्या या अफाट बुद्धिमत्तेचा सन्मान करण्यासाठी, कल्पक आणि सर्जनशील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।